हाय हॅलो नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. तर आजच्या दिवसाची सुरुवात छान अशी किचनपासून झालेली आहे. तर सकाळी सकाळीच लवकर माझं आवरलेलं आहे. अंघोळ वगैरे सर्व झालेलं आहे. अजून मुलांची आणि मिस्टरांची अंघोळ व्हायची होती. त्यातच मी इकडे नाश्त्याची तयारी, थोडी जेवणाची सुद्धा तयारी केलेली आहे. कारण आज रविवार म्हटलं की हाले डुले काम सगळं डुलतं दिवसभर असं चालू असतं. त्यामुळे म्हटलं सकाळी सगळं स्वयंपाकाचं करूनच घेऊया. याच्यासाठी मी आता नाश्त्याला पोहे बनवणार आहे. त्याचीच फोडणी मी सुरुवातीला देत होते. आणि आमटी म्हटलं तर आज गरगट करणार आहे, कारण कालच आता पेंडी निवडली होती. म्हटलं ताजी ताजी करूनच टाकूया, राहिलं की परत 4 दिवस मग त्याची चव पण व्यवस्थित लागणार नाही. म्हणून म्हटलं आजच करून घेऊया. आता हळद संपली होती आणि माल तर आणला होता. म्हटलं डबा कसं करते मी, जसं जसं रिकामं होतील तसं तसं डबे घासते. एकदम मला काय होत नाही सगळेच आपले मसाल्याचे आयटम वगैरे काढायचे. आता हा शर्ट मोठ्या मुलाचा घातलेला आहे, त्यानं असाच टाकला होता. मग एवढा छान आहे तर कशाला म्हटलं, कलरसुद्धा गेलेला नाही. तर मी डेली यूज म्हणते म्हणून तोच त्याचा मी घातलेला आहे. अंगी तसं ढगळा दिसतोय मला, मिस्टर म्हणतात छान दिसते. तर असो, इकडे माझी हळद काढायची चालू होती, कारण पोह्याला हळदच नव्हती. काल काढूया म्हटलं आणि तसाच रिकामा डबा किचनवर होता. आता त्या निमित्तानंच होईल म्हटलं. आणि सगळे डबे व्यवस्थित आता सगळे भरलेले आहेत. तेच मी बघत होते. त्यात एखादा राहिला आहे, म्हणजे मोहरी राहिल्या. मोहरीचा जास्त कमी वापर असतो घरामध्ये, त्यामुळे आहेत तरी मोहरी मोठी मोठी आणलेली आहे. मला बारीक मोहरी आवडते, तर तेच तेवढं राहिले. नाही तर जे काय मला फोडणीचं साहित्य आहे ते मी हाता शेजारीच करून ठेवलं होतं. इकडे माझे छान असे पोहे झालेले आहेत आणि गरगट्याचे जे काय हे आहे आमटी, त्याची सुद्धा तयारी चालू होती. आणि दोन हेलिकॉप्टर रोज चाललेत बघ इकडं. आता ही शेगडी खालची आहे ती जुनीच आहे आणि वरची आहे ती नवीन त्याला जोडून केलेली आहे बघा. ही करायला टाकली होती 2-3 दिवसापूर्वी, जेवणासाठी नेली होती. तेव्हा मिस्टरांनी एकमेकाला अशा 2 जोडून द्या म्हणून करून आणलेल्या आहेत. तर म्हणजे मोठ्या जेवणासाठीच. तर इकडे भोळामधलं सुद्धा थोडं झालं होतं आणि त्याच्या पुढे जरासं असं कोब्यासारखं हे आता मिस्टरांनी केलंय. सकाळपासून करत होते तरी 2-2.5 तास केल्यात आणि इतका पट्टा असा झालेला आहे. थोडं साहित्य आमच्याकडे आहेच म्हणून त्याचं काय म्हणायला लागल्यात. असंच सगळीकडेच आता खडी जिथं टाकल्या पिचिंग केले. इकडे समोर तिकडे सगळीकडे मी आता कोबा करतो. माझं मी एकट्यानेच करतो हे सगळं. यावर तर खरं आता ब्लॉक्सच्या ब्रिक्स विटा असतात त्या घालायच्या होत्या. विटा म्हणजे जे काय पार्किंग एरियामध्ये असतं त्या टाईपचं मध्ये घालायचं आहे. पण काय म्हणायला लागले इंजिनियर, अर्थ म्हणायला लागले, म्हणजे एखादी मोठी गाडी वगैरे तुमची आत आली की त्या जे काही हे असतं ते खाली दबणार म्हणाले फरशींच्या. त्यामुळे म्हणाले एकदा पिचिंग, एकदा तुम्ही कोबा करा आणि कोब्यावरतीच आता हे करा, पुढच्या टाईल्स त्याच्यावरतीच घाला म्हणजे गच्च बसतील. हा असं कलेक्शन काय कलेक्शन. आता फ्रीजचा खालचा कप्पाच फक्त मला व्हेजचा काढायचा होता आणि त्यात एखादं जास्त काम झालं, म्हणजे दूध जे काय मी अर्धा लिटर ठेवलं होतं आणि ते कसं काय भांडं उलटं झालं. त्या ताकाची पिशवी ठेवली होती त्याच्यावर मी ते भांडं ठेवलं होतं आणि झाकल्यानंतर पूर्ण उलटलं भांडं आणि सगळं दूध वरून सगळं बघा खालीपर्यंत आलेलं होतं. ते मी सगळं ओल्या कपड्याने सगळं पुसून काढले. कप्पे एक 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 सगळं साहित्य बाहेर काढलं आणि नुसतं ओला कपडा आणि लिक्विड डिटर्जंट होतं त्याच्याने मिक्स पाण्यात करून ते पुसून काढलं. मी सगळं फ्रीज क्लिनिंग करून ठेवला आणि हे जे काय कप्पे आहेत ते सुद्धा आता मी घासून घेईन
आणि मग व्यवस्थित पुसून ते जिथे होते त्या कप्प्यामध्ये लावून घेणार. एक तर फक्त खालचाच कप्पा काढायचा होता आणि दुसरी कामं मला आज काढायची होती. एक काम काढायला गेल्याने 2-3 कामं मलाच आता लागलेली आहेत. आता असं म्हटलं फ्रीज तर त्या निमित्ताने क्लीनच होईल. त्यात काय प्रश्नच नाही किंवा वादच नाही आहे आणि करायचाच होता मला पूर्ण डीप क्लीन फ्रीज तर झालाच. म्हणजे एका काम करायला गेलं झालं डबल असं म्हणायचं नाही कधी. जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय आणि चांगलंच होणार म्हणायचं आणि त्यामुळे व्यवस्थित झालं. एकदा फ्रीज काढायचं डोक्यातून व्यवस्थित निघून गेलं म्हटलं. आता इकडे मी भाताला ठेवलेलं आहे आणि फ्लॉवर आणि वाटाणा उकडायला लावलेला आहे दुसऱ्या भांड्यामध्ये आणि तिसऱ्या भांड्यामध्ये पालक ब्लँच करायला लावलेला आहे. तर छान असं एक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्या अगोदर फ्रीजची कंडिशन बघा. अशा पद्धतीने मी थोडंफार लावलेलं आहे. जास्त काय माझं साहित्य नाही आहे. मी पहिल्यांदाच सांगितलं होतं जास्त रिकामं ठेवण्याचा प्रयत्न करते. अगदी गच्च गच्च भरायचं नसतोच फ्रीज. त्यामुळे मला येईल तसं तात्पुरतं लावलं आहे. वेज बॉक्स थोडा घासायला आहे. तो तेवढाच लावायचा राहिलेला आहे. जर माझी ही पद्धत लावण्याची तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही त्यामध्ये काय काय ठेवता ते सुद्धा कमेंट करून सांगा. इकडे आता उकडलेलं आहे, ब्लांच पण झालेलं आहे. मिरची, आलं, लसूण असं मी घेतलेलं आहे आणि हे सगळं काय करणार आहे मी वाटणार आहे. फक्त वाटाणा फ्लॉवर बाजूला ठेवणार आणि जो काय ब्लांच केलेला पालक, आलं, लसूण, मिरची अशी महीम बारीक अशी पेस्ट करून घेणार त्याची. आता मी कणिकसुद्धा मळलेली आहे आणि भात पण माझा झाला आहे. तसं तर गरगरचं आहेच. आता तेल जेवढं पाहिजे होतं तेवढं त्यामध्ये जिऱ्याची फोडणी टाकलेली आहे. जे काय वाटण केलं होतं बघा किती सुंदर हिरवागार रंग आला होता त्याला. आता त्या तेलात ते मी घातलेलं आहे. त्यामध्ये हिंग घालणार. हिंग तेलात घातला नाही कारण करपतो यासाठी. पहिला थोडं वाटण घातलं, त्यानंतर हिंग घातलं, त्यानंतर हळद टाकली आणि माझ्याजवळ खडं मीठ होतं ते सुद्धा टाकणार आहे आणि हे तिखट आईनं दिलं ते आणि खडं मीठसुद्धा मी टाकलेलं आहे. जे काय वाटण ते पाणी घालून घालून खळबळून टाकलं त्यामध्ये आणि हे आपलं तर अखंड होतं त्याचे 2 तुकडे केले आणि त्यामध्ये घातले आणि ज्या काय उकडलेल्या भाज्या होत्या म्हणजे फ्लावर आणि वाटाणाच होता. उकडलेला होता जेणेकरून पटकन शिजावं यासाठी आणि मी काय गरम मसाला मी जो बनवलेला तोच मी घातलेला आहे. छान ह्याला एक 5 ते 10 मिनटं शिजू देणार. याला काय नाव द्यायचं ते पण मला सुचेना. तर मी म्हणत होते ग्रीन मसाला, व्हेज ग्रीन मसाला असं ठेवूया असं मुलांना म्हटले आणि शिजल्यानंतर असं भाजी त्याची बनवून तयार झाली होती. आजचा व्लॉग आवडला असल्यास तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटू उद्याच्या छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर. गुड नाईट.